दिंडोरी तालुक्यात रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये कार कोसळून या ठिकाणी 9 जणांचा मृत्यू झाला होता। याच पार्श्वभूमीवरती सध्या खेड तालुक्यातील क्रीडा संकुलच्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पावसामध्ये या रस्त्याची दुरावस्था झाली आणि हा रस्ता संपूर्ण पडला। बाजूला असलेली विहीर सुद्धा त्या ठिकाणी उडी झालेली पाहायला मिळते। मात्र एकंदरीत पाहतो की प्रशासनाचं डोळे झाक या ठिकाणी पाहायला मिळते, कारण की दुर्लक्ष पाहायला मिळते। या ठिकाणी कोणती मोठी घटना होणार का याची वाट प्रशासन पाहतंय का, असा सवाल सध्या या रस्त्याने जाणारे नागरिक असतील, त्यासोबत या बाजूला असलेले रहिवासी असेल हे विचारताना पाहायला मिळतं। एकंदरीत पाहतो की सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। मात्र एकंदरीत पाहायला गेले 5 ते 6 दिवस झाले या ठिकाणी कोणत्या प्रकारचं काम सध्या केलं गेलेलं नाहीये। आपल्यासोबत येथील ग्रामस्थ सुद्धा आहेत। मला सांगा नक्की काय प्रकार आहे, कारण की रस्त्याचं भराव या ठिकाणी खचलाय। 6 दिवसापासून रस्ता बंद आहे। रविवारी 28 जूनला मुसळधार पाऊस झाला, ढगफुटी सदृश्य। 40 वर्षापूर्वी आमच्या विहिरीला संरक्षण कठडा बांधला होता आम्ही। तो कठडा त्या पावसामध्ये पडला, पण तो पडण्यासाठी कारणीभूत रस्ता आणि संरक्षण भिंत जी आहे, या दोन्हीच्या मधून नगर परिषदेची 1.5 फूट व्यासाची पाईपलाईन आहे पाण्याची। त्यांनी कारखाने वरतून भराव कुचकामी केला। त्याच्या बरोबरीने केबलच्या 4 लाईन आहेत, त्या सर्वांनी जो भराव केला तो भराव सर्व कुचकामी झाला। त्याच्यामध्ये पाणी जिरलं आणि ते पाणी जिरल्यानंतर भिंत फुगून पडली। आता ही पडली तर ही नैसर्गिक स्रोतातली आहे। आता ही जी भिंत आहे ती पडली। मग आता याच्यानंतर आम्ही नगर परिषदेमध्ये हे केलं, 112 नंबरला फोन केला। त्यांनी आम्हाला बॅरिकेड्स वगैरे उपलब्ध करून दिल्या। आम्ही आमच्या पद्धतीने ते बॅनर वगैरे लावले, रस्ता वाहतुकीस धोकादायक, बाजूच्या रोडने वाहतूक जावी। एक 8 दिवस आम्ही रस्ता हे केला। आज ह्या घटनेला झाले 17 दिवस। 17 दिवसात कुठलाही नगर परिषदेचा पदाधिकारी इथे आमच्याकडे आलेला नाही किंवा आम्हाला हे केलं नाही। वेळोवेळी सगळ्यांना फोन केले, फक्त येतात पाहून जातात। काल प्रत्यक्ष तालुक्याचे प्रतिनिधी बाबाजी काळे आले होते, त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। आपण याच्यातून मार्ग काढू, याच्या पलीकडे काही नाही। आता जर समजा इथं नाशिकच्या दिंडोरी सारखी जर दुर्घटना घडली तर याला जबाबदार हे प्रशासकीय अधिकारी राहतील। नक्कीच दुर्घटना घडल्यावर कोण जबाबदार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। काय सांगाल एकंदरीत, कारण की हा रस्ताचा भराव खचलाय, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही घटना पूर्णपणे नैसर्गिक आहे। हे बांधकाम पण गव्हर्नमेंटने करून दिलेलं आहे त्या काळात। तर मला वाटतं की सरकारने लवकरात लवकर विचार करून या ठिकाणी जे खचलेलं आहे रोड, त्याचं दुरुस्तीकरण करण्यात यावं। आमची ह्या वस्तीमध्ये अशी लहान मुलं खेळतात, जर चुकून जर मुलं आमची पडली तर अजून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर पुढचं पाऊल उचलावे। नक्कीच आपण पाहिलं की खरं तर ही डागडुजी करावी यासाठी नगर परिषदेने विहीर असलेल्या मालकाला या ठिकाणी नोटीस बजावली। जर त्या ठिकाणी तुम्ही डागडुजी केली नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू, असं या ठिकाणी नोटीसमध्ये दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पाहिलं की ज्या पद्धतीने हे काम नगर परिषद करणं गरजेचं आहे, मात्र ते काम न करता या ठिकाणी जो संबंधित शेतकरी आहे, ते शेतकऱ्याला नोटीस पाठवण्याचं काम मात्र नगर परिषदेने केलं पाहायला मिळतं। मात्र पुढील काळामध्ये हे काम केव्हा होतं आणि हा रस्ता वाहतुकीसाठी केव्हा खुला होतो हेही पाहणं तितकं महत्त्वाचं आहे, की प्रशासन आता सध्या कोणत्या अपघाताची वाट पाहतंय हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सुनील जगळे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।